नमस्कार, मी नम्रता वागळे। वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मात्र तत्पूर्वी एक मोठी बातमी पुण्यातून येते। वसंत मोरे ज्यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला रामराम ठोकला होता, त्यांनी आता शरद पवारांकडे लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असं कळतंय। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये वसंत मोरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली। विधानसभा विभागनिहाय किती मतं मिळतील याचं सादरीकरण वसंत मोरे यांनी त्यांना केल्याचं कळतंय। शरद पवार आता काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल। काही वेळापूर्वीच वसंत मोरे या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर ते तिथून बाहेर पडलेले आहेत असंही माहिती आहे। निलेश लंके हे सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यालयात आलेत आणि थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होऊ शकतो असं कळतंय। मात्र वसंत मोरेंच्या बाबतीत शरद पवार नेमका काय निर्णय घेतात हे आपल्याला पाहावं लागेल। वसंत मोरे यांनी ज्यावेळेला राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिली त्यावेळेला तिथे शरद पवार आणि त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे सुद्धा होते। त्यांनी लोकसभा निवडणूक पुणे मतदारसंघातून लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यांनी त्या संदर्भात विभागनिहाय किती आणि कशी मतं आहेत याचा एक डेटा त्यांनी सादर केला, एक प्रेझेंटेशन त्यांनी दिलं आणि त्यानुसार त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यांच्यामध्ये जवळपास अर्धा तासाहून जास्त काळ चर्चा झाली असं कळतंय आणि या चर्चेनंतर आता वसंत मोरे या कार्यालयातून बाहेर पडलेले आहेत। शरद पवार आता काय निर्णय घेतात त्यांच्या बाबतीत हे आपल्याला पाहावं लागणार आहे। काल काँग्रेसचे मोहन जोशी यांनी सुद्धा वसंत मोरे यांची भेट घेतलेली होती। मात्र काँग्रेसकडून धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे, त्यामुळे ते काँग्रेसची वाट धरणार का याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे। मात्र शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आता वेगळ्या चर्चाही सुरू झाल्या। ज्ञानेश्वर चौतमाल आपल्याला अधिक माहिती देत आहे। ज्ञानेश्वर, वसंत मोरेंचं नेमकं काय ठरतंय? वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आपल्याला हेही माहिती आहे की पुणे लोकसभेची जागा ही मवियामध्ये काँग्रेसकडे आहे। काल काँग्रेसच्या नेत्यांनी वसंत मोरेंची भेट घेतली। आज वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षांना भेटायला आले आणि या भेटीमध्ये शरद पवार यांच्याकडे त्यांनी लोकसभा लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे। शरद पवार यांनी प्रयत्न करावेत पुणे लोकसभा लढवण्यासाठी म्हणून वसंत मोरेंनी आज भेट घेतली। या भेटीच्या दरम्यान शरद पवारांनी वसंत मोरेंना प्रश्न विचारला की जर तुम्हाला लोकसभा लढवायची आहेत तर कसं आणि कोणत्या विधानसभेतून किती मतदान मिळू शकतं, आणि यासाठी म्हणून वसंत मोरेंनी एक प्रेझेंटेशन, एक कागदावर तपशील लिहून दिला की या विधानसभा मतदारसंघातून इतकं मतदान जे आहे ते मला मिळू शकतं असा विश्वास दर्शवणारं जे पत्र आहे ते वसंत मोरेंनी शरद पवारांना दिल्याची माहिती आहे। बघावं लागणार आहे की वसंत मोरे यांची इच्छा पूर्ण होते का। खरं तर ही जागा काँग्रेसकडे आहे। मग शरद पवार वसंत मोरेंना पुणे लोकसभा लढवण्यासाठी म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे बोलणार की काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल। नम्रता, ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।